नमस्कार मित्रांनो, आज सगळीकडे सोशल मीडियात तुम्ही बघत असताल जिकडं तिकडं फक्त कॉकरोच जनता पार्टी, कॉकरोच जनता पार्टी. आणि या कॉकरोच जनता पार्टीचं बघून प्रत्येक तरुण आपलीसुद्धा एक पोस्ट तयार करायला आहे. कोणी जिल्हाध्यक्ष, कोणी प्रदेशाध्यक्ष, कोणी तालुका अध्यक्ष आणि या सोशल मीडियामध्ये व्हायरल करायला आहे. याचं नेमकं कारण काय आहे? आणि या कॉकरोच जनता पार्टीला आजपर्यंत जवळपास 18 मिलियन लोकांनी फॉलो केलेलं आहे. म्हणजे जे 2 राष्ट्रीय पक्ष आहेत आपले इथले, या पक्षाला सुद्धा ओव्हरटेक या कॉकरोच जनता पार्टीनं केलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तो जो काही भारतीय महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातला तरुण आहे, तो हे सगळं अमेरिकेत बसून करतोय. हे खूप महत्त्वाचं आहे, हे मुद्दे लक्षात घ्या. आणि हे एवढं फॉलो करण्यामागचं कारण काय, याची सुरुवात कशी झाली आणि एवढं लोकांनी फॉलो का केलं, हे सुद्धा प्रत्येक तरुणानं समजून घेणं गरजेचं आहे. आता तुम्हाला माहीत असेल, आपले CJI सूर्यकांत यांनी जे काही बेरोजगार तरुण आहेत यांना कॉकरोच म्हटलं होतं, म्हणजे आपण त्याला झुरळ म्हणतो. त्यावर थोड्याफार प्रतिक्रिया आल्या, सोशल मीडियामध्ये आल्या, बातम्यामध्ये आल्या. त्यानंतर त्याची सूर्यकांत यांनी सारवासारवसुद्धा केली. मात्र या तरुणाला आपण शिक्षित आहोत, उच्च शिक्षित आहोत, आपल्याला इथं जॉब मिळत नाही आणि आपल्याला कॉकरोच झुरळ म्हटलं जातं आहे. त्यावरून त्यानं मग ही कॉकरोच पार्टी तयार केली आणि अवघ्या 6 दिवसामध्ये त्याचे एवढे फॉलोअर्स झालेत. आणि हे फॉलोअर्स होण्यामागचं कारण आहे की जी काही आज इथली व्यवस्था आहे, इथं उच्च शिक्षित तरुण बेरोजगार आहेत, रोजगार नाही, कोणताही कामधंदा नाही, या तरुणांचे लग्न होत नाहीत. त्यानंतर या व्यवस्थेमध्ये जे शेतकरी वर्ग आहे, शेतकरी वर्गाला कोणत्याही सुविधा नाहीत, शेतकऱ्यांचा लवकर पीक विमा मिळत नाही, शेतकऱ्यांचं अनुदान मिळत नाही. मग अशा गोष्टीमध्ये सगळे लोक हे वैतागून गेलेले आहेत आणि इथं बोलण्याचा सुद्धा अधिकार राहिलेला नाही. कोणी जर या व्यवस्थेच्या विरोधात बोलायला लागला तर त्याचं एक वेगळ्या प्रकारे तोंडसुद्धा बंद करण्यात येतं, काहीतरी गुन्हे दाखल करण्यात येतात. म्हणजे त्याला बोलण्याचा अधिकारसुद्धा राहिला नाही, जो संविधानानं सगळ्याला कुठंही राहण्याचा, कुठंही बोलण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि त्यामुळे हा तरुण वर्ग सगळा दबलेला होता. मात्र या अभिजित डिपकेनं ही कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून सगळ्याला एक व्यासपीठ तयार करून दिल्यासारखं झालं आहे आणि त्यामुळं सर्वांनी याला फॉलो केलेलं आहे. आज तुम्ही बघत असताल सगळीकडं फक्त कॉकरोच जनता पार्टी, कॉकरोच जनता पार्टी. उद्या याचं काय होईल हे नाही सांगता येत. मात्र कुठंतरी हे बोलायला सुरुवात झालेली आहे. कारण अन्याय लोक किती दिवस सहन करणार, हा सुद्धा एक प्रश्न आहे. संविधानानं ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, ज्या गोष्टी मिळायला पाहिजे, तरुणांना रोजगार मिळायला पाहिजे, शेतकऱ्यांना त्यांना ज्या गोष्टी लागतात, शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांचा माल वेळेवर खरेदी व्हायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी झाल्या तर या व्यवस्थेविरोधात कशाला कोण बोलन बरं? मात्र हे व्हायलाच तयार नाही. कारण प्रत्येकाची इच्छा असते आपले लग्न व्हावं, आपल्याला कामधंदा असावं, आपल्याला लेकरं बाळावं असावं, आपलं घरदार व्यवस्थित असावं. मात्र त्याची ती स्वप्नच जर पूर्ण होत नसतील तर मग हे तरुण काय करणार? त्यामुळं तरुणांनी या कॉकरोच जनतेला पार्टीला फॉलो केलेलं आहे. आता तुम्ही केलं आहे का नाही तेवढं कमेंट करून सांगा. आणि या कॉकरोच जनता पार्टीनं ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत ह्या तुम्हाला पटत्यात का, हे सुद्धा नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.